पहिलं ज्वेलरी शॉप आहे जिथे हॉलमार्क आलं. हे सध्या ट्रेंडिंग हा प्रकार. प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोला राणी समजतो आणि तिला हार गिफ्ट देतोच देतो. बरोबर. 40 ते 50 ग्रॅमच्या आसपास या सगळ्या चेन आपण इथे उपलब्ध करून दिलेत. त्याला रोज गोल्ड असं आपण म्हणतो. फक्त हे अर्धा ग्रॅमचेच आहेत. दिसायला किती छान मोठे दिसतात. त्यांचं नावच आहे जावई अंगठी. दिसायला फक्त मोठे दिसतात आणि वजनाला एकदम कमी आहे. तुमच्या आजी वगैरे सध्या काही या गोष्टी अशा वापरत असतील. कारभारी टॉप्स याला म्हणलं जातं. शर्टाला लावण्यासारखं बटन आहे बघा. अच्छा. वेगवेगळ्या देवांचे छाप याच्यामध्ये आलेले आहे. त्यांच्या मुलीसाठी करून ते अमेरिकेला या प्रकारचे काही दागिने घेऊन गेले. हॉलमार्कचा शिक्का आहे बघा. त्याच्यामध्ये हा त्रिकोण पाहिला येतो की जो BSI मार्कचा 24 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये एक्सरे पद्धतीचं हे एक्सरे मशीनच आहे म्हणा. सिल्वर आहे 3.369% आणि त्यात कॉपर आहे 4.786%. त्याच्यामध्ये कॉपर आहे. त्या शास्त्र शुद्ध पद्धतीने तयार करून देतात. माझी दर महिन्याला मी 2,000 रुपये रक्कम सेव्हिंग करू शकतो. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आता सणासुदीचे दिवस चालू झाले आणि अशामध्ये आपल्या घरी सर्व महिला वर्ग जे आहे ते सोन्या चांदीची खरेदी करतात. आणि आज मी तुम्हाला सर्वांना घेऊन आलो आहे भगवती ज्वेलर्समध्ये, जिकडे तुम्हाला सोन्याचे दागिने जे आहे ते एकदम ट्रेंडिंग, जे आता ट्रेंडिंग चालू आहे ते सर्व गोष्टी आपल्याला एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आणि त्यासोबत महत्त्वाचं म्हणजे इकडे जे आहे ते हॉलमार्कवाले सगळे आपल्याला दागिने पाहायला मिळणार आहे. म्हणजे व्हेरीफाईड आणि प्रॉपर ऑथेंटिक. आणि ही जे ज्वेलर्स आहे भगवती ज्वेलर्स, हे पुण्यामधले खूप प्रसिद्ध ज्वेलर्स आहे. कारण इथे हॉलमार्कवाले दागिने जे आहे ते पहिले इथेच आले होते तळेगावमध्ये, यांच्या ज्वेलर्समध्ये. इथनाच सुरुवात झालेली आहे. तर चला जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या व्हरायटी पाहायला मिळतात. आणि हे पण जाणून घेऊया की सोन्याचे दागिने जेव्हा घेताना आणि विकताना कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत ते काळजी घेतल्या पाहिजे, त्या सर्व गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही इकडे येण्यासाठी पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ते नक्की चेकआउट करा. नमस्कार, मी अमेय मालपाठक, भगवती ज्वेलर्स तळेगाव दाभाडे. भगवती ज्वेलर्स ही 2011 साली चालू झालेली सुवर्ण पिढी आहे. अच्छा. तळेगाव दाभाडेमध्ये आपण संपूर्ण हॉलमार्कचे दागिने विक्रीसाठी सर्वप्रथम उपलब्ध करून दिले. अच्छा. मग हे पहिलं ज्वेलरी शॉप आहे जिथे हॉलमार्क आलं. हां, तळेगाव दाभाडेतलं पहिलं ज्वेलरी शॉप आहे की इथे संपूर्ण दागिने पूर्ण हॉलमार्कचेच आहेत. तळेगाव दाभाडीमधली ही विश्वसनीय पिढी आहे. आमचं ब्रीदवाक्यच आहे की हमी शुद्धतेची आणि जोड विश्वासाची. इथे आम्ही नुसतंच लोकांना दागिने विकत नाही, तर त्याच्याबद्दल आम्ही त्यांना काही विश्वास देतो आणि त्यांना शुद्धतेची हमी देतो. की जसं की त्यांनी नुसते दागिने खरेदी करून त्यांना संपवायचं नाही, की ज्यावेळेस ते दागिने मोडायला येतील किंवा ज्यावेळेस त्यांना काही आवश्यकता असेल त्यावेळेस त्यांना आम्ही त्याची पूर्ण व्हॅल्यूसुद्धा देण्याचा इथे आम्ही त्यांना कमिट करतो. म्हणजे नंतरचा एक सपोर्टही दिला जातो. नंतरचा सपोर्टही त्यांना इथं दिला जातो. बरोबर. आणि त्यांना माहितीही दिली जाते, म्हणजे तुम्ही काय घेताय आणि त्याचं काय व्हॅल्यू आहे वगैरे सगळं. तर दादा, आपल्या या ज्वेलरी शॉपमध्ये काय काय बघायला मिळेल आपल्याला? या आमच्याकडे खूप सुंदर सुंदर असे महाराष्ट्रीयन पद्धतीचे काही ट्रेडिशनल दागिने आहेत. त्याच्यामध्ये ठुशी आहे, पोहे हार आहेत, त्याच्यामध्ये बकुळीच्या फुलांचा स्पेशल हार आहे, त्याच्यामध्ये नेकलेस पण आम्ही छान कमी वजनामध्ये तयार करून दिलेला आहे, जे लोकांच्या खिशालाही परवडतील आणि एक ट्रेडिशनल लुक त्यांना देता येईल. आणि त्या पद्धतीने आमच्याकडे काही टेम्पलचे दागिने आहेत, काही अँटिकचे पण काही दागिने आहेत. अशा सगळ्या सुंदर सुंदर गोष्टी आम्ही इथे कमी वजनामध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिले आहे. आता फेस्टिव्ह सीझन चालू झालाय, तर त्यानिमित्ताने काय काय घेऊन आला ते आपण पाहूया. हो, येस. चला आपण बघूयात महाराष्ट्रीयन पद्धतीचे ट्रेडिशनल दागिने. आता हे आहे बकुळी हार. हा जो बकुळी हार आहे तुम्ही सामान्यपणे भरपूर ठिकाणी पाहिला असेल, पण हा एकदम लाईट वेटमध्ये 2 पदरी बकुळी हार आहे. याचं वजन आहे फक्त 26.5 ग्रॅम. अच्छा. त्याचवरती हे भगवती ज्वेलर्स आमचं सेल्फ इन्व्हेन्शन आहे. बकुळी हार नेकलेस आपण म्हणू याला. याचं वजन 13 ते 14 ग्रॅम याचं वजन आहे. अच्छा. तसेच आपण पाहूयात हा पोहे हार, जे महाराष्ट्रीयन पद्धतीचे दागिने काही लोक परत चालले, त्यांचा आपण पुन्हा त्याला नव्याने उजाळा देत आहोत आणि लोकांसाठी ते उपलब्ध करून देत आहोत. हा पण आपण एक 2 पदरी हार पाहिला आहे. याच्यामध्ये 2 पदरी, 3 पदरी, 4 पदरी आपल्या डिमांडनुसार आपण करून देऊ शकतो. तर या मोठ्या हाराचं वजन आहे 22 ग्रॅम. आणि सेम आपण त्याचं नेकलेस पण तयार केलं आहे. इथे बघा, हे पण इथे 2 पदरी नेकलेस आहे. 9 ते 10 ग्रॅममध्ये हे छानसं नेकलेससुद्धा आपल्याला बघायला मिळतं आहे. सुंदर. आता आपण हा महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल दागिना बघतोय की याला ठुशी असं म्हणतात बघा. ठुशी अगदी हा कमी वजनामध्ये येतो. याच्यातली स्पेशालिटी आपल्याकडे अशी आहे की ही ठुशीसुद्धा आपल्याकडे 22 कॅरेट हॉलमार्क सोन्यामध्ये उपलब्ध आहे. अच्छा. त्या ठुशीच्या खाली आपण बघतो बघा ही जिरामण्यांची माळ. म्हणजे काही वयस्कर ज्या महिला असतात त्यांना बघा ह्या अशा माळा त्यांना घालायला फार आवडतात किंवा कुठे टोचत नाहीत. बरोबर. स्किन फ्रेंडली या माळा त्या, की ज्या कुठेही घरामध्ये किंवा कुठेही ह्या
व्यवस्थित घालू शकतात. त्याचबरोबर आपण पाहतोय हा मोहनमाळ. आता ह्या मोहनमाळांचा जो हार आहे तो सुद्धा आपण 2 पदरी, 3 पदरी, 4 पदरी आपल्या पाहिजे तसा आपण हा करून घेऊ शकतो. आपण हा 3 पदरी माळांचा हार पाहतोय. याचं सुद्धा वजन आपण 24 ते 25 ग्रॅमपर्यंतच पाहिलं आहे. आणि यामध्ये सुद्धा आपण एक शॉर्ट नेकलेस पण तयार केला आहे की याला सेटला बरोबर तो मॅचिंग होईल बघा. याचे मणी आणि याचे मणी थोडासा कम्पॅरेटिव्हली याच्यामध्ये थोडासा फरक आहे, पण या सेटला असा हा मॅचिंग हार आहे, नेकलेस आहे हा. याचं वजन पण 12 ते 13 ग्रॅमपर्यंत आहे. वा. आणि हा एकदम भगीव वाटतो, म्हणजे मला वाटतं एक मोहनमाळ हा एकदम वेअर केली की पूर्ण गळा भरलेला वाटतो, पूर्ण गळा भरल्यासारखा वाटतो हा. वा. हाच या माळांची खासियत आहे. या छान आहे, पूर्ण ट्रेडिशनल दागिने आहेत दादांकडे. हा आपल्याकडे एक श्रीमंती हार आहे बघा. याच्यामध्ये पण आपण त्याचं नेकलेस आणि त्याचा हार केला आहे. मोठा हार जो आहे तो साधारण 20 ग्रॅमपर्यंत बसतो आणि छोटं नेकलेस आहे ते साधारणपणे 10 ग्रॅम बसतो. मी आपल्या सगळ्या व्ह्युअर्सना सांगू इच्छितो की या हारांची नावं कदाचित तुमच्या भागामध्ये त्याला काहीतरी वेगळं नाव असेल, पण या भागामध्ये ज्या यांनी त्याला म्हणलं जातं बरोबर, त्या हारांची नावं मी तुम्हाला इथे डिस्क्राईब केली. कदाचित तुमच्या इथे या हारांना वेगवेगळी नावं असू शकतात. बरोबर, नावं वेगवेगळी असेल पण प्रकार मात्र प्रकार सेम आहे आपलं आणि ट्रेडिशनल हे दागिने. सगळे ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन दागिने जे आपले महाराष्ट्रीयन लोक, मराठी लोक सगळे वापरतात, त्या प्रकारचे ते सगळे ट्रेडिशनल दागिने आहेत. वा, छान आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमच्या इथे जवळ CRPFचा कॅम्प आहे किंवा काही नॉन महाराष्ट्रीयन लोक आहेत, त्या लोकांना सुद्धा हे दागिने बघायला घालायला आवडतात. ते सुद्धा विचारतात की तुमच्याकडे महाराष्ट्रीयन ट्रेडिशनल पद्धतीचं काय आहे का, तर त्यासाठी आम्ही ही बरीचशी रेंज त्यांच्यासाठी तयार करून ठेवतो. आणि कस्टमायझेशनचा आपल्याकडे नेहमी ऑप्शन उपलब्ध आहे की तुम्हाला असं हवं आहे, तसं हवं आहे, योग्य ते बदल त्यांना हवेत, एखाद्या वेगळ्या रंगाचा स्टोन हवा आहे त्यांना, तर आपण सगळ्या त्या कस्टमायझेशन कस्टमायझेशन अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आणि मी एक गोष्ट पाहतोय की ट्रेडिशनल दागिने पण त्यांना एक थोडासा एक मॉडर्न टच पण दिला आहे. पण जर का हा मोहनमाळांचा हार पाहतो ना, तर याची अशी गंमत अशी आमच्या काही कस्टमरकडनं आम्हाला कळती की त्यांच्या आजींचे काही असे हार होते की ते 7 पदरी होते, 8 पदरी होते. मग त्यांनी 2-2 पदर करून त्यांच्या नातवंडांना वाटले. मग असं सुद्धा आम्ही त्यांना इथे करून दिलेलं आहे त्यांच्यामध्ये. म्हणजे या हाराची गंमत अशी की या हारांमध्ये नुसते हे दागिने नसून त्यांच्या पूर्वजांची आठवण सुद्धा आहे की ते पण त्यांना तिथं त्या जोपासता येते. म्हणजे आपण एखाद्या आईने दिलेल्या साडीला जी मायेची ऊब येते, त्याचप्रमाणे या दागिन्यांना सुद्धा एक मायेची ऊब दिलेली असते. बरोबर, आणि तेच आठवणीच असतात. ते म्हणतात ना लग्नाची अंगठी, असं आपण म्हणतो. सोनं ही आपल्याकडे नुसती गुंतवणूक नसून त्याच्यामध्ये आपल्याकडे लोकांचा मोलाचा ठेवा आपण त्याच्यामध्ये त्यांच्याबरोबर जपत आलेलो असतो. आठवणी असतात आणि प्रत्येक हार किंवा प्रत्येक दागिना काही ना काही एक स्टोरी सांगत असतात. छान. आता आपण बघूयात काही टेम्पलचे दागिने. अच्छा, टेम्पल ज्वेलरी. आता टेम्पल ज्वेलरीमध्ये आपण छोटेसे चोकर इथं केलेत की जे 2 लाईनचे चोकर आहेत, आणि अगदी त्याचं वजन 10 ते 12 ग्रॅम त्याचं वजन आहे, की जे पॉकेट फ्रेंडली आहेत आणि लोकांना व्यवस्थित टेम्पलचा फील पण त्याच्यामध्ये येतो. त्यामध्ये काही टेम्पलचे हार आहेत, त्याच्यामध्ये मस्त असे खडे वगैरे पण लावलेत, आणि हे सगळे खडे वजनामध्ये लेस करून देतो बरं का आम्ही. त्याच्या खड्यांचे वजनामध्ये आपण ते पकडले जात नाहीत. त्याच्यामध्ये टेम्पलचे मोठे चोकर आहेत. आजकाल अशी फॅशन आहे की फक्त एक गळ्याला वरती चोकर घालतात आणि मग खाली एखादं लॉंग मंगळसूत्र घालतात, तर त्या प्रकारामध्ये सुद्धा हे आपण इथे दागिने उपलब्ध करून दिलेले. ट्रेंडिंग आहे, हे सध्या ट्रेंडिंग आहे हा प्रकार. साडीवरती वगैरे दिसायला छान दिसतं. त्या चोकरमध्ये पण काही विविध प्रकार आहेत. हा थोडासा गळ्याला भरलेला चोकर आहे, हा थोडासा हा त्याच्यापेक्षा कमी आहे. हे पण त्याच्यामध्ये त्याच प्रकारचे हे दागिने. आता प्रॉपर टेम्पल वर्क म्हणजे बघा, हे तुम्ही पाहत असाल की इथे लक्ष्मीचं चित्र वगैरे आहे सगळ्या. याचे खडे, मणी, साऊथ स्टाईलचा थोडंसं त्या साईडला फील होण्यासाठी हे असे आपण दागिने सुद्धा आपल्याकडे तयार आहे, उपलब्ध आहे. आता सध्या हे खूप ट्रेंडिंग आहे टेम्पल ज्वेलरी सध्या फार ट्रेंडिंग आहे. ते सुद्धा तुम्हाला इथे. आणि प्रत्येक दागिन्यांची मजुरी हे त्या दागिन्यांच्या कलाकुसरीनुसार ती थोडीशी व्हेरी होत राहते. त्यांच्या नक्षीकामानुसार त्याच्यामध्ये किती डीप वर्क आहे त्याच्यावरती त्याची मजुरी कमी किंवा थोडीशी जास्त. अच्छा, म्हणजे ती पण व्हेरिएबल असते सर. अच्छा. ट्रेडिशनल दागिन्यांमध्ये आपण पाहत आहोत लक्ष्मीचा हार. लक्ष्मी हार. या लक्ष्मी हारामध्ये छानसं लक्ष्मीचं पदक पण आहे इथे. बरोबर. आणि त्याच्यामध्ये आपण लक्ष्मी हारांचा नेकलेस सुद्धा याच्याबरोबर इथे दिलेला आहे. याचं दोन्हीचं वजन 20 ग्रॅम आहे. अच्छा.
हा सुद्धा पुन्हा एकदा ट्रेंडिंगमध्ये येतोय. हे पदक असल्यामुळे हा छान दिसतो. बरोबर. आणि कोणत्याही लग्न कार्यात मुंजीमध्ये तुम्हाला हा एक जरी हार घातला तरी पण एक छानसं लुक तुम्हाला देऊन हो. जातो. आणि हा कधीच मला वाटतं आउट ऑफ द ट्रेंड जाणारा नाही नाही नाहीये. नाही. बरोबर. छान. आणि हे महाराष्ट्रातला सर्वात लाडका दागिना जो लोकांना आवडतो, राणी हार ज्याला आपण म्हणतो, अच्छा. की प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोला राणी समजतो आणि तिला हा हार गिफ्ट देतो. बरोबर. तर त्याच्यामध्ये हा राणी हार आहे. याच्यामध्ये सुद्धा भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. आपण सॅम्पल म्हणून हा एक हार इथे दाखवलेला आहे. अच्छा. त्याच्यावर सुद्धा एक छानसं नेकलेस आपण इथे त्याला दिलेला आहे. वा, एकदम आणि प्रीमियम आहे तो. राणी हाराचाच हा सुद्धा एक दुसरा वेगळा थोडासा प्रकार आहे. त्यासोबत सुद्धा नेकलेस आहे. यांची साधारणपणे वजनं आहेत, नेकलेसचं वजन 7 ते 8 ग्रॅम आहे. अच्छा. आणि हाराचं वजन आहे 30 ग्रॅमच्या आसपास ते हार आहे. हे आपल्याला 15 ग्रॅमपासून वेगवेगळ्या वजनाच्या रेंजमध्ये आपल्याला हे मिळू शकतं. अच्छा. व्ह्युअर्सला मी सांगू इच्छितो की आम्ही प्राइस यासाठीच नाही सांगत आहे की रोज सोन्याचे भाव बदलत राहतात, रोज चेंज होत राहतात. म्हणून दादा जे आहे ते वेट सांगतायत आणि त्याचप्रमाणे जी कर्णावळ आहे ती पण अशी चेंज होते, व्हेरिएबल होते कामानुसार, नक्षीकामानुसार. नक्कीच. तर तुम्ही आपल्याकडे सोन्याच्या छान छानशा चेन आहेत की ज्या दिसायला एकदम फुगेर आहेत आणि त्याचं वजन अगदी कमी आहे. 40 ते 50 ग्रॅमच्या आसपास या सगळ्या चेन आपण इथे उपलब्ध करून दिलेत. अच्छा. त्याचमध्ये या चेन बरोबर घालण्यासाठी काही पेंडंट आहेत चांगली चांगली, वा, ती पण आपण इथे उपलब्ध करून दिली आहेत. सुंदर. सोन्याचे जे कर्णभूषण आहेत, कानातले बाळ्या, या महिलांसाठी आहेत. या सुद्धा महिलांसाठी आहेत. अच्छा. की ज्याला आपण कानातली बाळी, जेटॉप्स, UV बाळी असे काही वेगवेगळ्या पद्धतीने इथे त्याला म्हणलं जातं. सुंदर. या सुंदर सोन्याच्या चेन आहेत बघा. हो. याला रोडियम प्लेटिंग केले बघा मध्ये. यात कोणताही खडा नाही आहे, रोडियम प्लेटिंग याच्यामध्ये केलं आहे. आणि हा जो प्रकार आहे त्याला रोज गोल्ड असं आपण म्हणतो. अच्छा. याच्यामध्ये हा रोज गोल्डचा फिनिशिंग त्याच्यामध्ये आपण त्याला दिलेलं आहे. ओके. आणि हे डायमंडची चेन आहे बघा. ही लव असं याच्यामध्ये लिहिलं आहे बघा. डायमंडची चेन आहे, अगदी लाईट वेटमध्ये. त्याचं फक्त वजन 3 ते 4 ग्रॅम त्याचं फक्त वजन आहे. सुंदर. म्हणजे ऑन अँड ॲव्हरेज कॉस्ट किती येईल म्हणजे नॉर्मली? ऑन अँड ॲव्हरेज आपण त्याची कॉस्टिंग जर का पकडलं ना तर म्हणजे बघा अप्रॉक्सिमेटली नाही पण एक एस्टिमेटेड अशी रफ कॉस्ट 60,000च्या आसपास त्याची 60,000च्या आसपास आहे अंदाजे. महिलांसाठी काही छान छान मंगळसूत्र आपण त्याच्यामध्ये गेले की ज्याच्यामध्ये चेन आहेत, काळी मणी आहेत. आणि एकदम सुंदर आहे, एकदम सुंदर युनिक डिझाईन आपण आहेत. एक डिझाईन तुम्हाला कुठे रिपीट बघायला नाही मिळणार. काही याच्यामध्ये स्टोन्स आहेत. आणि हे सुद्धा सगळे वजनामध्ये आम्ही वजा करून फक्त सोन्याचीच कॉस्ट तुमच्याकडनं घेतली जाते. अच्छा. यामध्ये उंची 18 इंच, 20 इंच, 24 इंच तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे त्या साईजमध्ये उपलब्ध आहेत. आणि ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कस्टमायझेशनचा पर्याय उपलब्ध आहे कायम, की तुम्हाला हवं आहे त्याप्रमाणे आपण दागिना तो बनवून देऊ शकतो. म्हणजे दादा जर एखादी डिझाईन आणली आणि जर तुम्हाला सांगितलं की कस्टमाइज करून हवं तर मिळेल आपल्याकडे? हो, कस्टमाइज करून मिळेल सगळ्या गोष्टी. अच्छा. कारण आजकाल कसं जरा ट्रेंडिंग चाललं असतं तर म्हणजे अगदी म्हणजे आमच्याकडे कस्टमर सांगतात की मला हे पेंडंट हवं आहे, पण त्याला जी चेन हवी ती अशा पद्धतीची चेन हवी आहे. तर अशा सुद्धा गोष्टी आपण त्यांना कस्टमाइज करून देतो. आणि त्याच्यामध्ये आम्हाला सुद्धा आनंद होतो. थोडीशी काहीतरी क्रिएटिव्हिटी होती, काहीतरी वेगळं कस्टमरला करून देतं. कस्टमर सॅटिस्फॅक्शन हे जास्ती महत्त्वाचं असतं. की कस्टमरला सोन्याचा दागिना काय कस्टमर रोज रोज घेत नाहीत. त्यांना त्यांच्या आवडीचा दागिना त्यांच्यापर्यंत पोहोचला तर ते नेहमी आवडीने घालले किंवा मला पाहिजे तसा बनवून घेतला दागिना. तर हे एक त्यांच्याकडे जाणारी त्यांचा जो आनंद जो मिळतो तो कुठल्या पैशामध्ये मोजता येण्यासारखा नाही येतो. कारण हे इतर प्रोडक्ट सारखं नाहीये ना की यामध्ये काही इमोशन्स आहे, भावना आहे. छान. लहान बाळांसाठी आपल्याकडे काही वाळे तोडे आहेत जे बारशाला किंवा जेव्हा बाळ जन्माला येतं त्यावेळेस. आणि आपल्याकडे हे एकदम लाईट वेटमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. हे पाहताय आपण की गिफ्ट करण्यासाठी फक्त हे अर्धा ग्रॅमचेच आहेत. दिसायला किती छान मोठे दिसतात. हो, सुंदर. अप्रतिम वाटतात आणि एकदम प्रीमियम गिफ्ट सारखं वाटतं. आणि आजकाल बघा कड्याचा फार मोठा ट्रेंड चालू आहे. तर लहान मुलांसाठी पण आपण हे 3 ग्रॅममध्ये फक्त हे कडे इथे उपलब्ध करून दिले. सर, एक छोटीशी मज्जा आहे त्याच्यामध्ये. हे ज्या सोन्याच्या अंगठ्या आपण पाहतोय या अंगठ्यांचं नावच आहे जावई अंगठी. अच्छा. जावयांसाठी स्पेशल म्हणजे हे दिसायला फक्त मोठ्या दिसतात आणि वजनाला एकदम कमी आहे. अच्छा. म्हणजे जावयाचं समाधान पण झालं पाहिजे आणि ते खिशाला परवडलं पण पाहिजे. अशा पद्धतीमध्ये आपण या सोन्याच्या अंगठ्या पण इथे उपलब्ध केल्यात. सुंदर. आणि हे खूप मोठ्या दिसत आहेत. हो, मोठ्या दिसत आहेत. पण यांचं वजन फक्त 3-4 ग्रॅम, 5 ग्रॅम असंच त्याचं वजन. अच्छा.
मग हे म्हणजे कोणत्या कॅरेटमध्ये असं आहे का? सगळ्या 22 कॅरेटमध्ये आपण 22 आपला जो कॅरेटमध्ये. सगळ्या गोष्टी आपण इथं 22 कॅरेट हॉलमार्कच्या इथं याच्यामध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. अच्छा, छान. आपण 18 कॅरेटमध्ये काही अंगठ्या बघूयात, ह्या डायमंडच्या अंगठ्या आहेत. हे विथ सर्टिफाईड येतं? हे याचं सर्टिफिकेट पण आपल्याकडे उपलब्ध आहे. IGI सर्टिफाईड आहेत या सगळ्या गोष्टी. ओके, टेस्टिंग केलेलं. टेस्टिंग लॅबच्या सर्टिफिकेट आहे बरोबर, सगळे. lab. आणि डायमंडची किंमतसुद्धा इतर दुकानांपेक्षा आम्ही तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह आणि थोडीशा स्वस्त देतो याच्यामध्ये. अच्छा, म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर Others. ज्वेलरी शॉपपेक्षा Yes. आपल्याकडे कमी मिळणार आहे. आणि त्याची मजुरीसुद्धा आम्ही कमीच लावलेली आहे याच्यामध्ये. वा. आणि मग डायमंडचं कसं असतं, रिसेल व्हॅल्यू कसं असतं? डायमंडला रिसेल व्हॅल्यू हा नसतो. अच्छा. हिरा हे सदा केली आहे. हां हां, इथं तुम्ही घेतला की तुमच्याकडे ठेवायचा आहे, जतन करून ठेवायचा आहे. बरोबर डायमंड काही फुटत नाही, तुटत नाही, खराब होत नाही. बरोबर. त्यामुळे नॉर्मली डायमंडला रिसेल व्हॅल्यू नसते. आणि माझ्या माहितीत तर असं डायमंड मोडायला आला याचा असून कोणी नाही आहे. अच्छा कारण का डायमंड हा घेतला की हा माणूस जतनच करून ठेवतो, हा मोडत नाही. अच्छा, पण अगदी इमर्जन्सीला तुम्हाला सुद्धा त्याचे पैसे मिळून जातात. मिळून जातात. सोन्याचे कानातले बघूयात, कर्णाभूषण ज्याला आपण म्हणतो. अच्छा, तर यामध्ये आपण महाराष्ट्रीयन ट्रॅडिशनल दागिने काही पुन्हा एकदा बघूयात. मोत्याची कुडी याला म्हणतात. बरोबर. ही तुम्हाला 1.5-2 ग्रॅम 3 ग्रॅमपर्यंत उपलब्ध करून मिळते. याच्यामध्ये 7 मोती 9 मोती असे याच्यामध्ये तुम्हाला बांधून दिले जातात. अच्छा, आणि याच्या मागे फिरकीसुद्धा अशी व्यवस्थित आहे की एकदम लाईटवेट आहेत. ह्या बरोबर. ट्रेडिशनल मोत्याचे तुम्ही काही दागिने जेव्हा घालत असाल तेव्हा त्याच्यावर तुम्हाला ही मोत्याची कुडी ही घेतली जाते. वा. त्याचप्रमाणे या सोन्याच्या कुड्या, कोणी कुडकं याला म्हणतात, हां, की तुमच्या आजी वगैरे सध्या काही या बरोबर. गोष्टी अशा वापरत असतील. बरोबर. तर याच्यामध्ये कुठलेही खडे नाही आहेत. याच्यामध्ये जे मणी आहेत त्याला असा एक पैलू त्याच्यामध्ये आलेला आहे. हां, व्हिडिओमध्ये आपल्याला कदाचित व्यवस्थित दिसत असेल. बरोबर. हा पैलूंचा प्रकार याच्यामध्ये आला जातो. हे व्यवस्थित सेट केले असतात. हां, याचंसुद्धा वजन 2 ग्रॅम 3 ग्रॅम असे कमी लाईट वेटमध्ये या सगळ्या उपलब्ध आहेत. मध्ये. त्याच प्रमाणामध्ये हे काही फॅन्सी कानातले आहेत, काही टेम्पलचे आहेत, काही झुमके आहेत. ते सुद्धा आपण त्याच्यावरती एक छोटीशी नजर मारूयात. बरोबर. सुंदर आहे, अप्रतिम आहे कलेक्शन. म्हणजे प्रत्येकाच्या बजेटनुसार इथे उपलब्ध आहे. प्रत्येकाच्या बजेटनुसार कमी जास्त वजनांचे त्याच्यामध्ये हे हो, आपल्याकडे तुम्हाला उपलब्ध आहे. सर्वांना उपलब्ध होईल. हा जो झुमका आहे त्याला हा कारवारी टॉप्स याला म्हटलं जातं, की हा जो बनवण्याचा अच्छा. प्रकार आहे तो कारवारमध्ये, म्हणजे सध्याच्या कर्नाटक भागामध्ये हा पूर्वी जास्त बनवला जायचा. अच्छा. पण आता हे हा तुम्हाला दुसरीकडे पण बघायला मिळतो. हं. पण त्या भागाची पद्धत खासियत अशी आहे की कमी वजनामध्ये जास्त उठून दिसणाऱ्या गोष्टी बरोबर. याच्यामध्ये या येतात. तर हे आपण खास तिकडनं कारवारवरूनच हे बनवून घेतो. अच्छा. आपले स्पेशल कारागीर आहेत तेच याला तयार करतात. म्हणजे स्पेशालिटी झाली. जसं हां, आपण काही म्हणतो- गोष्टींची स्पेशालिटी असतात हां, की एखादा कारागीर जर का कारवारी टॉप्स चांगला करतो, एखादा अच्छा. बांगड्या चांगला करतो, बरोबर. तर आपण अशा लोकांकडनंच ते काम करून घेतो की जेणेकरून त्याला आपण त्यातली बेस्ट क्वालिटी आपण कस्टमरपर्यंत पोहोचू शकतो. आपण पाहतो की पुरुषांसाठी दागिन्यांची व्हरायटी फार कमी आहे. बरोबर. पण असं काही नाही की पुरुषांना सुद्धा वापरणारा किंवा करण्यासाठी काही छान छान गोष्टी आमच्याकडे उपलब्ध आहेत. अच्छा. आता हे शर्टाला लावण्यासारखं बटन आहे बघा, छान. अच्छा. हो. वा. की असं सोप्या पद्धतीने शर्टाला आपण हे लावू शकतो. अच्छा, सुंदर. जे की तुमचा एकदम प्रीमियम लुक देतं. हा, एकदम तुमचा एखादा- राजा महाराजा हां, टाईप असं लुक इव्हेंट एकदम तुमचा छान करून टाकता येईल. बरोबर. वा, एकदम प्रीमियम वाटतं. हां, एखाद्याला काही गिफ्ट करायचं असेल, काही चेनमध्ये घालण्यासाठी काही पेंडंट असेल, किंवा नवीन बाळ झालं आहे, किंवा कोणाला काही आपल्याला छोटीसं गिफ्ट द्यायचं आहे, बड्डे गिफ्ट द्यायचं आहे, बरोबर. तर त्यामध्ये आपल्याला चेन पेंडंट्स हे उपलब्ध आहेत. अगदी 300-400 मिलीग्रॅमपासून याची वजनं आहेत. अच्छा. ते 4-5 ग्रॅमपर्यंत आपण त्याच्यामध्ये वजनं आपली उपलब्ध आहेत. यामध्ये वेगवेगळ्या नावांचे अल्फाबेट्स आहेत. हां, A, B, alphabets C, D आहेत. बरोबर. या पद्धतीने आहेत. ओम आहेत. वेगवेगळ्या देवांचे छाप याच्यामध्ये आलेले आहेत. राजमुद्रा आहेत. शिवाजी महाराजांचं आहे. अशोक चक्र आहे याच्यामध्ये. सुंदर. गणपती बाप्पा आहे त्याच्यामध्ये. आता गणपती बाप्पा येतातच आहेत. हो, गणपती बाप्पा आहेत. बरोबर. सूर्य आहेत. हनुमंताची गदा आहे. हो. अँकर आहे. वा. मासा आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याकडे उपलब्ध आहेत हो, सर. छान. आपण एक बांगडी टाईप कडं हे पाहत आहोत. हे थोडंसं वेगळं अशा करता आहे की हे आमचेच एक कस्टमर आहेत, त्यांनी त्यांच्या मुलीसाठी करून ते अमेरिकेला या प्रकारचे काही दागिने घेऊन गेलेत. अच्छा. त्यांनी हे कस्टमाइज आपण त्यांना करून दिलं. हे स्पेशली लेडीज कडं आहे. अच्छा. यामध्ये आपण Adjustable आहे का? हां, ॲडजस्टेबल आहे. याच्यामध्ये काही चायनीज अक्षर आहेत. वा. थोडासा काहीतरी चांगले संकेत याच्यावरती हां, लिहिले गेलेले बरोबर. आहेत. ते सुद्धा आपण त्यांना केलेत आणि हे ॲडजस्टेबल आहे. अच्छा. हो. व्यवस्थित लोकांना परफेक्ट. घालता येईल.
लॉकिंग सिस्टम याची फार चांगली आहे की काही पडण्याचं वगैरे सुंदर काही आहे, नाही. अप्रतिम आहे, छान. छोट्या छोट्या बांगड्या आहेत की ज्या पटकन लोकांना घेता येतील. आता याचं वजन पाहू आपण तर फक्त 7 ते 8 ग्रॅम याचं वजन आहे. अच्छा. याच्यामध्ये 2 पीस आपल्याला बघायला मिळतात आहेत. बरोबर नाजूक आहे, बरोबर. पार्टीवेअरसाठी तयार होताना आपण पटकन या आणि घालून खूप सुंदर आणि सोबर दिसतं. सोबत दिसतात. बरोबर, छान. तर नॉर्मली आपल्या व्ह्युअर्सला एक प्रश्न असतो सर्वांच्या मनामध्ये, जेव्हा आपण एखादा ज्वेलरी शॉपमध्ये जातो तर खऱ्या सोन्याची परख कशी करावी? कारण कसं आहे की प्रत्येक पिवळी गोष्ट सोनं नसतं, तसाच भाग आहे. ग्राहकांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी दागिना कोणताही घेताना त्याच्यावरचा हॉलमार्क चेक करा. अच्छा. BSI हॉलमार्क हे सरकारने दागिने क्षेत्रामध्ये आणलं आहे की ज्याच्यावरनं आपल्या सोन्याची शुद्धता बरोबर काय आहे ते कळतं. बरोबर. आता आपण पाहू शकत असाल की या दागिन्यांवरती ते हॉलमार्कचा शिक्का आहे बघा. अच्छा. त्याच्यामध्ये हा त्रिकोण पाहिला येतो की जो BSI मार्कचा लोगो आहे तो त्रिकोण येतो. मग त्याचे कॅरेट व्हॅल्यू किती आहे ते येते इथं. 22 कॅरेट असेल तर 22 येतं, 916 येतं, 18 कॅरेट असेल तर 18 कॅरेट 750 असं येतं. तर हे आपण नीट बघून घ्यायचं आहे आणि मग त्याची काय प्युरिटी ते आपल्याला कळतं आणि मग त्याचा आपण भाव काय तो बघून त्या पद्धतीने ते सोनं आपल्याला विकत घ्यायचं आहे. अच्छा. मोस्टली हॉलमार्क फर्स्ट आहे जे चेक हॉलमार्क पहिले फर्स्ट आहे ते आपलं हॉलमार्क बघायचं आहे की जेणेकरून आपण तो दागिना भारतभरामध्ये कुठेही मोडू शकतो आणि त्याला आपल्या त्याची चांगली व्हॅल्यू म्हणजे ज्या कॅरेटचं आहे त्या कॅरेटची व्हॅल्यू त्या आपल्या बरोबर. प्रत्येक दुकानामध्ये तिथं मिळू शकते आपल्याला हॉलमार्कची. आणि एक असं म्हणतात 99.9 प्युअर म्हणजे 24 कॅरेट त्याच्यामध्ये फक्त आपल्याला बिस्किट उपलब्ध मिळतं. बिस्किट मिळतं. आणि जे कॉईन्स वगैरे असतात त्यामध्ये किती असतं? 99.5 हे कॉईन असतात. 24 कॅरेट शुद्ध सोन्यामध्ये असा हा कॉईन येतो. त्याच्यावरती सुद्धा हे सर्टिफिकेट आम्ही इश्यू करतो. त्याच्यामध्ये 995 इतकं सोनं आहे याच्यामध्ये. याचं वजन वगैरे सगळं याच्यामध्ये आम्ही लिहून दिलेलं आहे. ओके. आणि वेडणी जी आहे ती आम्ही 23 कॅरेटची येतो. काही लोक सांगतात की आमची 24 कॅरेटची वेडणी आहे, पण ती 24 कॅरेटची नसून ती 23.5 कॅरेटची निघते किंवा काही असते. तर आपण सांगताना लोकांना सांगतो की आमच्याकडे 23 कॅरेटची वेडणी आहे, त्यावर सुद्धा आम्ही हॉलमार्क केलेलं आहे इथे आणि तीच आपण लोकांना 23 कॅरेटची देतो. अच्छा. म्हणजे जे प्रामाणिकपणा आहे तो तुम्ही जपलाय, म्हणजे जे आहे ते एकदम अगदी छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा आमच्याकडे हॉलमार्क केलेली आहे. ती सुद्धा तुम्हाला हॉलमार्क केलेली मिळेल. बरोबर. जेणेकरून कस्टमरला त्याची काय व्हॅल्यू ती नेमकी कळावी. बरोबर. आता मार्केटमध्ये असे बरेच आता ज्वेलरी शॉप ओपन होतात, छोटे मोठे बरेच असतात. मी या फील्डमध्ये आहात म्हणून मी तुम्हाला हा एक गुपित प्रश्न विचारतोय की असं काय असतं की ज्यांनी आपण ते प्रामाणिकपणा एखादा व्ह्युअर जज करू शकतो, म्हणजे एक लेमन लँग्वेज, लेमन जो असतो म्हणजे साध्या पद्धतीने जो एखादा व्यक्ती येतो खरेदीसाठी, आणि सोनं हे काय रोज घेण्यासारखी वस्तू नाही आहे. हे प्रत्येक व्यक्ती जो आहे तो आपल्या घामाचा पैसा साठवून मग एखादी वस्तू घेतो. तर त्यासाठी तुम्ही आमच्या व्ह्युअर्सला काय सांगाल की कोणकोणत्या गोष्टी, जसं आपण सांगितलं एक हॉलमार्क. सोनं जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा जर का एखाद्या ठिकाणचा आपल्याला भाव काढायचा आहे तेव्हा तो नुसता सोन्याचा दर न बघता तो दर, त्याच्यावरती लागणारे मेकिंग चार्जेस, त्याच्यावरती GST, या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करून त्याचा भाव चेक करा आणि तो कम्पेअर करा. नुसता सोन्याचा भाव तुम्ही कम्पेअर करताय, एखादं दुकान सोन्याचा भाव कमी ठेवतंय, मजुरी जास्त ठेवतंय, किंवा एखादं दुकान मजुरी कमी करतंय, सोन्याचा भाव जास्त ठेवतंय, तर तुम्ही जेव्हा कम्पेअर कराल तेव्हा त्याच्या सगळ्यांची क्लब व्हॅल्यू चेक करा. सोन्याचा भाव, त्याची मजुरी, त्याच्यावरती पडणारा GST, आणि मग आपण कम्पेअर करा. आपण नुसतं सोन्याच्या दराने कम्पेअर करायला गेलो तर कदाचित आपली गफलत होऊ शकते. बरोबर. तर हे न बघता आपल्याला त्यांना तिन्ही गोष्टी एकत्र बघायच्यात. आणि दागिने प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे असू शकतात. बरोबर. प्रत्येकाचा कारागीर वेगळा असू शकतो. प्रत्येकाने जर का प्रत्येक दुकानदारांनी एकच पद्धत सगळीकडे ठेवली तर मग त्या दुकानात लोकांनी काय जायचं. म्हणून प्रत्येकाची खासियत असते की प्रत्येकाचा वेगवेगळा दागिना असतो. बरोबर. तर त्या पद्धतीने ते दागिने मेंटेन केले जातात. अच्छा. आणि या दागिन्यांची काळजी कशी घ्यावी, हां. तर सोन्याचे जे दागिने आहेत त्याच्यावरती तुम्ही जेव्हा घालाल तेव्हा त्याच्यावरती कोणता सेंट किंवा स्प्रे मारू नका. बरोबर. त्याची लगेच रिॲक्शन त्याच्यावरती आपल्याला बघायला मिळते. आजकाल सगळीकडे केमिकल्स आहेत. मग ते जेव्हा आपण केमिकल, म्हणजे बघा आपण सोन्यावरती जर का एखादा स्प्रे मारला तर त्याला केमिकल रिॲक्शन होऊन ते काळे पडतात. तर तो आपल्या शरीरावरती किती घातक असेल आपण याचा विचारच करत नाही करत. त्यामुळे की कोणते तुम्ही जर का याच्यावरती केमिकलची फवारणी याच्यावरती झाली तर ते रिएक्शन करून ते काळे पडू शकतात किंवा त्याच्यामध्ये काहीतरी वेगळं होऊ शकतं. आता जे काही कुंदन जे कामं जे असतात तर त्या कुंदनवरती त्याचा इफेक्ट लगेच जाणवतो की ते लगेच काळे पडतात.
त्याला पण काही पद्धती आहेत की ज्यांनी आपण ते परत साफ करू शकतो, पण ते आपण जर का अवॉइड जर का केल्या तर मग बरोबर, त्याचं प्रिकॉशन घेऊ. किंवा आपण जेव्हा दागिने घालत नाही तेव्हा ठेवताना आपण त्या सील बंद म्हणजे हवा बंद ह्याच्यामध्ये पिशवीत आपण जर का त्या ठेवल्या, आम्ही आता प्रश्न विचारणार होतो की ठेवल्याने काळे होतात का? तर नुसतं ठेवून काळं होत नाहीत की आपण त्या हवाबंद पद्धतीत जर का ठेवल्या तर त्याला कोणती रिॲक्शनच त्याच्यावरती होत नाही. बरोबर. त्याच्यामुळे त्या गोष्टी आपण जेव्हा काढू तेव्हा त्या ताज्यातवाने आणि नवीन दिसतात. बरोबर, म्हणजे प्रॉपर काळजी घ्या त्याची. प्रॉपर आपण सोनं आहे ते ऑब्व्हियसली. प्रॉपर काळजी त्याची आपल्याला घ्यायला. आपल्या दागिन्यांची प्युरिटी आपण कशा पद्धतीने चेक करतो त्याचा एक छोटासा डेमो तुम्हाला दाखवतोय. बरोबर. आता ही एक जस्ट अंगठी आपण याच्यामध्ये घेतलेली आहे. अच्छा. तर हे फिशर कंपनीचं हे मशीन आहे. अच्छा. याचं काम आहे की प्युरिटी टेस्टिंग करून देणे. याच्यामध्ये सोनं किती आहे, चांदी किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला दाखवतात. अच्छा. तर या आपण पाहूयात सोनं टेस्टिंगची पद्धत कशी आहे ते. इथे एक एक्सरे पद्धतीचं हे एक्सरे मशीनच आहे म्हणा. अच्छा. इथे आपण एक दागिना जेव्हा तिथे ठेवतो त्यावेळेस याचं इथं काय स्टार्ट करू आपण आता याचं प्युरिटी टेस्टिंग. तर 30 सेकंदामध्ये आपल्या दागिन्यांचा रिपोर्ट लगेच याच्यामध्ये मिळतो. छान, म्हणजे काळाप्रमाणे चेंज झालं. पूर्वी ते घासून पाहायचं ते सगळं गेलेलं आहे. म्हणजे आता म्हणजे यामध्ये पूर्ण ऑथेंटिसिटी आलेली आहे. तर बघा आपलं हे दागिन्याचं त्यांनी व्हॅल्युएशन करून दिलंय. 22 कॅरेटची अंगठी आहे बघा. इथे 22.04% त्याची प्युरिटी आली आहे. बरोबर. जर का आपण टक्केवारी बघायला गेलो तर 91.84% त्याची प्युरिटी आहे. त्यात दाखवले बघा की याच्यामध्ये सिल्वर आहे 3.369% आणि त्यात कॉपर आहे 4.786% त्याच्यामध्ये कॉपर आहे. म्हणजे काही क्षणामध्ये आता त्याच्यामधले आतमधले इन्क्लुजन्स काय काय आहेत त्या पण सगळ्या कळलेल्या आहेत. अच्छा, पूर्ण बायफर्केशन याच्यामध्ये आपलं आलेलं आहे की जेणेकरून ग्राहकांना त्यांच्या योग्य त्याचं मूल्यमापन व्हावं आणि जास्तीत जास्त मोडीच्या वेळेस त्यांना पैसे देता यावे यासाठी आपण या पद्धतीचा वापर केलाय. पूर्ण प्रामाणिकपणे जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन आहे हे. 17-18 लाख रुपयाची किंमत आहे आणि कस्टमरला चांगले पैसे देता यावे या पद्धतीने आपण ते घेतले. जसं तुम्ही आमच्याकडे दागिना घेतला तरी तो सुद्धा आम्ही तुम्हाला इथे चेक करून दाखवतो की बाबा हा किती प्युरिटीचा आहे. तसंही तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाहीये, जागेवर तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे बघायला. आणि मी तर आतापर्यंत कोणत्या ज्वेलरी शॉपमध्ये असं पाहिलं नाही एवढं प्रामाणिकपणे कुणी आम्हाला दाखवत असेल की बाबा ही घ्या अंगठी आम्ही असं चेक करतोय. पण एवढं छानपैकी माहिती दिली दादा, खरंच अप्रतिम. ही काळाची गरज आहे की लोकांना जास्तीत जास्त व्हॅल्यू देता यावी, त्यांना सांगावं. आणि तुम्ही एक जागरूकता पण आणली. फक्त आपण हे म्हणजे ज्वेलरी शॉप एक एक्सप्लोर नाही केलं, त्यामध्ये माहिती पूर्ण व्हिडिओ केला कारण लोकांना त्याचा फायदा व्हावा, लाभ कसा घेता यावा. आणि नक्कीच तुम्ही या इथे एकदा या आणि याचा लाभ घ्या. छान. आपल्याकडे काही सोन्याच्या प्रतिमा सुद्धा उपलब्ध आहेत, जसे की वास्तुशांतीला वास्तू प्रतिमा लागते, सूर्य प्रतिमा लागते, पंचरत्न लागतात, शलाका लागतात. अच्छा. किंवा नवग्रहांच्या काही प्रतिमा आहेत, वास्तूच्या प्रतिमा आहेत बघा. 2-3 वेगवेगळ्या प्रकारच्या वास्तू प्रतिमा आपल्याकडे उपलब्ध आहेत. आणि या सगळ्या कमी वजनापासून अगदी 120 मिलीपासून या सगळ्या उपलब्ध आहेत. या प्रतिमांसाठी आमच्याकडे गुरुजींची आणि ग्राहकांची सुद्धा चांगली मागणी आहे. यामध्ये कस्टमायझेशन होतं दादा? हो, यामध्ये सुद्धा कस्टमायझेशन होऊ शकतं. तुम्हाला पाहिजे तितकी जाड किंवा पाहिजे तितकी पातळ प्रतिमा आम्ही तुम्हाला अवेलेबल करून देतो इथे. सुंदर. असेच प्रकार चांदीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत. चांदीमध्ये सुद्धा या प्रकारच्या आपल्याकडे भरपूर प्रतिमा आहेत. अच्छा. हा हे अभिजित आमच्या भगवती ज्वेलर्सचा कुशल कारागीर. हा एक बंगाली कारागीर आहे आणि बंगाली कारागिरांचं वैशिष्ट्य असं आहे की हे नाविन्यपूर्ण आणि चांगले दागिने तयार करतात की ज्याच्यामध्ये त्यांची जिद्द दिसून येते आणि चिकाटी असते की छोटं छोटं काम. तुम्ही बघू शकता की या मंगळसूत्रांचे छोटे छोटे मणी कसे एकमेकांमध्ये गुंफले. असे सुंदर सुंदर मंगळसूत्र त्यांनी बनवलेत. नवीन स्टॉक आता आलाय हा. आणि मंगळसूत्रांच्या वाट्या बघा, छोट्या मोठ्या तुमच्याशी काही कडे काय हवे त्याच्याप्रमाणे कस्टमाइज केलेले आहेत. कानवेल आहेत, कांचन आपण त्याला म्हणतो त्या प्रमाणामध्ये. आणि हे सगळे 22 कॅरेटच्या हॉलमार्क दागिन्यांमध्ये सगळे उपलब्ध आहेत. अच्छा, हॉलमार्क मध्ये. वाह, छान. कैसे बनाता है अभी ये दागिने तू? दागिने पहले हम क्या करता हूँ, टिकली गिराता हूँ, एक टिकली गिराता हूँ. टिकली गिराने के लेके आने के बाद एक फ्यू भरता हूँ. उसके बाद में एक मोम का ऊपर सजाता हूँ. अच्छा. प्लास्टर डालता हूँ. सोल्डिंग होता है, फिर उसके बाद पॉलिश होता है. अच्छा. उसके बाद हम इधर म्हणजे मेहनतीचं काम आहे. कारीगर एक दागिना बनताना तो किमान 4-5 कारागिरांच्या हातातनं पास होतो. आपण जेव्हा दागिना बघतो किंवा तो एकदम रेडी झालेला असतो, तो भरपूर जणांच्या हातात नातो. मग ते दागिना बनवतात त्याच्यामध्ये सोन्याचा लॉसेस पण जास्त होतात. त्या सगळ्याचा
रेशो काढून मग त्याची मजुरी ठरवली जाते. म्हणजे अच्छा, दुकानदार तुमच्याकडनं जेव्हा एखादा दागिना घेतो तेव्हा त्याच्या मागे मेहनत असते या कारागिरांची. या काव्यागिरीची म्हणजे कारागिरांची सगळ्यांची मेहनत असते आणि ती सगळी बरोबर. नावारूपाला येते आणि आपल्या सुंदर असा दागिना वा, बघायला मिळतो. म्हणजे जे महिला वर्ग जे दागिने घालून जे जातात लग्न कार्यामध्ये, त्या मागे या कारागिराची खरी मेहनत असते. पडद्यामागचे कलाकार खरे हे हो, आहेत. कारण हे आकार देतात त्यांना. आकार देतात. बरोबर. खूप खूप धन्यवाद दादा, खूप छान माहिती दिली. नमस्कार, मी श्याम जोशी. तळेगाव भागात या सगळ्या मावळ परिसरात सोन्याच्या व चांदीच्या उत्तम प्रकारच्या प्रतिमा या ठिकाणी तयार असतात आणि तयार नसेल तरी ते हे जे आहेत भगवती ज्वेलर्सवाले हे लगेच 2 दिवसात ऑर्डरप्रमाणे सगळ्या प्रतिमा तयार करून उत्तम प्रकारच्या शास्त्रशुद्ध पद्धतीने तयार करून देतात. यांची ही खूप मोठी ख्याती आहे. सोन्याचे किंवा चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी आपल्याकडे सुवर्णसंच योजना आहे. अच्छा, या योजनेमध्ये आपण 11 महिने पैसे भरायचे आहेत. मिनिमम रक्कम ही 500 रुपये आहे. 11 महिने तुम्ही भरल्यानंतर 12वा हप्ता आम्ही भरतो. 12 हप्ता पूर्ण झाल्यानंतर 13व्या महिन्यात तुम्हाला त्याची वस्तू मिळते. या योजनेची संपूर्ण माहिती या पत्रकामध्ये आहे. आपण स्क्रीनवरती हे पत्रक परत बघू शकता. बरोबर, पॉज करून वाचू शकता. हां, छान. मग यामध्ये इथूनच बनवावे लागते असं? हां. यामध्ये तुम्हाला एखादा दागिना तुम्ही ठरवायचा, त्यानुसार त्याचे भागिले त्याची होणारी किंमत भागिले 12 करायचे, त्यानुसार तुम्ही त्याचा हप्ता भरू शकता. अच्छा, किंवा तुम्ही ठरवू शकता की बाबा माझी दर महिन्याला मी 2,000 रुपये रक्कम सेव्हिंग करू शकतो, तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही असं घेऊ शकता. अच्छा. आणि ही योजना लाभदायकच आहे कारण का सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत चाललेले आहेत. बरोबर, तेच विचारायचं आणि होतं तुमचं मला. काहीतरी सेव्हिंग त्या यांनी होतं, असं आपण ठरवून काही दागिना पटकन होत नाही. आणि BC योजनेमध्ये असे भरपूर ग्राहक आहेत की ज्यांनी त्यांच्या मुलांची लग्न सुद्धा या योजनेवरती त्यांनी चांगल्या प्रकारे अरे वा, केलेली आहे की त्यांना सोन्याचे दागिने घ्यायचं त्याच्यामध्ये टेन्शन राहिले नाही आहे. बरोबर. या BC योजनेतनं त्यांचे सोन्याचे दागिने सहजगत्या होऊन गेले. वा, खूप छान तर योजना मी आहे. सर्वांना विनंती करतो की तुम्ही आजच आमच्याकडे BC चालू करा. BC चालू करण्यासाठी कोणतीही तारीख वेळ अशी काही महत्त्वाची नाही आहे. तुमचा वाढदिवस, तुमचा लग्नाचा वाढदिवस, तुमच्या मुलांचे वाढदिवस अशा दिवशी सुद्धा तुम्ही BC चालू करू शकता. किंवा एखादा चांगला मुहूर्त जसा अक्षय्य, दिवाळी, दसरा या दिवशी सुद्धा आपण BC चालू करू शकता. आणि याचं पेमेंट कसं ऑनलाईन त्याचं केलं पेमेंट तुम्ही कॅश, ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करू शकता? चालेल. म्हणजे ते इकडे येणं कंपल्सरी इकडे येण्यास काही गरज नाहीये. तुम्ही घरी बसल्या सुद्धा याचं पेमेंट करू शकता. माझे काही मित्र आहेत ते लंडन, अमेरिका या ठिकाणावरून सुद्धा BC लावतात. अच्छा, आणि त्या इकडं भारतात आल्यानंतर त्याचे काहीतरी वस्तू चांगल्या घेऊन जातात. वा, खूप छान. आणि दादा, आपल्या ज्वेलरी शॉपमध्ये येण्यासाठी इकडचं जवळचं लँडमार्क आणि थोडक्यात आमच्या व्यवस्था पत्ता सांगू शकाल? तळेगाव दाभाडेमध्ये आपलं दुकान आहे. जवळच आपल्याकडे संत श्री गजानन महाराजांचं मंदिर आहे. त्याच्याजवळ तुम्ही कोणालाही विचारलं तर तुम्हाला भगवती असं हे दुकान सांगू शकेल तुम्हाला. वा, छान. आणि प्रत्येक वेळी सीझन वाईज आपल्याकडे काही ना काही नवीन असतं? हां, प्रत्येक सीझन वाईज आपल्याकडे काही काही दुकानामध्ये वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात. जसं आता राखी गोडी होऊन गेली, त्यासाठी आपण भरपूर राख्यांचं कलेक्शन इथे ठेवलं होतं. बरोबर. अगदी 50 रुपयापासून आपण सिल्वर पॉलिशची राखी इथे उपलब्ध करून दिली होती. ग्राहकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. आता गणपती बाप्पा येत आहेत, तर त्यांच्या आगमनाची तयारी आम्ही जल्लोषाने जोरात साजरी केलेली आहे. तर आपण बघूयात लवकरच ती तयारी. म्हणजे प्रत्येक दिवाळीला वेगळं असं असतं. दिवाळीला वेगळं. नक्कीच तुम्ही भेट द्या. जर तुम्ही काहीतरी नवीन आणि नाविन्यपूर्ण काही शोधत असाल तर तुम्ही या भगवती ज्वेलर्समध्ये नक्कीच आलं पाहिजे. आणि मराठी उद्योजक आहे आणि प्रामाणिकपणा आपल्याला पाहायला मिळतो. खूप खूप धन्यवाद दादा. तर मित्रांनो, होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता. म्हणजे तुमच्या घरामध्ये जे दागिने तुम्ही घेताय, जे आपण जे पैसे साठवून काही दागिने घेत असतो, पण तुम्ही जे दागिने घेताय ती तुम्ही प्रॉपर चेक करून कशी घेतली पाहिजे, ते सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहिल्या आहेत. पुन्हा भेटूया आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.